नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप. तुम्हा सर्वांचं राज्य सेवा मुख्य परीक्षा आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी या लेक्चर सीरीजमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी टेलिग्राम चॅनल काढलं आणि त्यानंतर आता मी रिसेंटली एक टेलिग्रामवरच जी-एस जिओग्राफी आन्सर रायटिंग अँड डिस्कशन हा ग्रुप सुरू केलेला आहे. आणि त्या ग्रुपवर खूप सारे विद्यार्थी जॉइन झालेले आहेत. जवळपास 600-650 विद्यार्थी जॉइन झालेले आहेत. आणि अनेक विद्यार्थ्यांची गेले अनेक दिवस एक मागणी आहे, की सर जे काही मुख्य परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जी काही उत्तरं लिहावी लागतायत, लेखी स्वरूपात, ती उत्तरं लिहिण्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी सुचवा, काहीतरी योग्य स्ट्रॅटेजी सांगा. सो त्या दृष्टिकोनातूनच मी ही लेक्चर सीरीज सुरू करतोय. त्या लेक्चर सीरीजमधलं हे आजचं पहिलं लेक्चर. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत, की उत्तरं लिहिताना तो जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न कशाप्रकारे समजून घ्यायचा, प्रश्नांचे प्रकार काय आहेत, उत्तर लिहिताना त्या उत्तराचं कंटेंट काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला एक थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आणि इथून पुढचे जे काही आपले या सीरीजमध्ये रेग्युलर लेक्चर्स होतील, त्यामध्ये तुम्हाला आणखी बरीचशी माहिती त्याबाबत मिळेल. सो आपण त्या मूळ मुद्द्याच्या चर्चेकडे जाऊयात आता. राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी उत्तर लिहिण्याची रणनीती. आता या रणनीतीमध्ये आपल्याला काही गोष्टी पाहाव्या लागतील. चा आपण एक थोडक्यात आढावा घेऊयात आता. स्पेसिफिकली जिओग्राफी हा घटक समोर ठेवून पण ते पाहणार आहोत. पण त्याच वेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेस आपण जिओग्राफीच नाही, इतर कोणत्याही विषयांचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला स्ट्रॅटेजी जवळपास सेम आढळणार आहे. म्हणजे तुम्ही हिस्ट्री असो, जिओग्राफी असो, पॉलिटी असो, इकॉनॉमिक्स असो, या कोणत्याही विषयांच्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा लिहिता, तेव्हा ती उत्तरं लिहिताना आपल्याला काही सिमिलॅरिटीज आढळतात. म्हणजे प्रश्नांचा प्रकार, पहिला मुद्दा. सर्व विषयांमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा प्रकार हा सेम असणार आहे. कंटेंट जे असणार आहे आन्सरचं, प्रश्नाचा अर्थ, उत्तराचं कंटेंट हे बदलतं. पण प्रश्न विचारण्याची पद्धत, प्रश्नांचा प्रकार म्हणण्यापेक्षा प्रश्न विचारण्याची पद्धत ही सेम असणार आहे. सो त्यामध्ये नीट लक्षात घ्या, सर्वात पहिला मुद्दा, की प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, तर 2 प्रकारचे प्रश्न आपल्याला आढळणार आहेत. हा पहिला प्रकार. मूलभूत अभ्यासावर आधारित प्रश्न. हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो हे काय एक्झॅक्टली ते. आणि दुसरा मुद्दा आहे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न. जेव्हा आपण यू-पी-एस-सीचा विचार करतो, त्यावेळेस यू-पी-एस-सी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न या घटकावर विचारताना आढळते. कोणत्या घटकावर? चालू घडामोडींवर. एम-पी-एस-सीचं जर आपण जुनं स्वरूप लक्षात घेतलं, तर त्या जुन्या स्वरूपामध्ये आपल्याला यावर प्रश्नांचं प्रमाण जास्त आढळायचं. चालू घडामोडीवर प्रश्न थोडे कमी असायचे. पण आता आपण एम-पी-एस-सीची स्वरूप जे काही बदललेलं आहे, ते बदलल्यावर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्यांनी यू-पी-एस-सी प्रमाणेच जर चालू घडामोडींवर प्रश्न जास्त प्रमाणात टाकले, तर आपल्याला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत. ओके. आता त्याच्या आधी हे लक्षात घ्या, मूलभूत अभ्यासावर आधारित प्रश्न हे एक्झॅक्टली काय आहे? मूलभूत अभ्यास किंवा त्याला आपण फंडामेंटल स्टडी किंवा त्याला आपण स्टॅटिक स्टडी असं पण म्हणतो. बरेच वेगवेगळे शब्द वापरले जातात. मूलभूत अभ्यास म्हणजे त्या विषयाच्या अभ्यासक्रमाचा असा भाग, असा घटक, की जो कधीच बदलत नाही. म्हणजे आता मी स्वतः 2004, 5, 6, 7 साली परीक्षा दिली. यू-पी-एस-सी जिओग्राफी ऑप्शनल आणि एम-पी-एस-सी जिओग्राफी ऑप्शनल. त्यावेळेस मी जे काही टॉपिक अभ्यासले, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी उद्रेक किंवा सायक्लोन किंवा इतर कोणतेही टॉपिक, ते टॉपिक आज 15 वर्षानंतर जसे तसेच अभ्यासावे लागतात. त्यामध्ये काही बदल झाला नाही आणि अजून देखील पुढे गेलात तुम्ही 5-10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त, तरी त्यात बदल होणार नाही. सो प्रत्येक विषयाचा असा भाग, की जो कधीच बदलत नाही. त्या भागाला आपण स्टॅटिक स्टडी असं संबोधतो. मूलभूत अभ्यास असं संबोधतो. तो स्टॅटिक आहे म्हणजे तो साचलेला आहे, तो बदलणार नाहीये. अशा भागावरती प्रश्न येऊ शकतात. आणि दुसरं, की त्या विषयामधली एखादी गोष्ट, एखादी घडामोड जर चर्चेत आली, तर त्या चर्चेत, चालू घडामोडीमध्ये चर्चेत असणाऱ्या घटकावर येणारे प्रश्न. जसं मी आत्ताच नमूद केलं, की यू-पी-एस-सी ही प्रामुख्याने प्रश्न टाकणार आहे चालू घडामोडीशी संबंधित आणि एम-पी-एस-सी सुद्धा तशाच प्रकारचे प्रश्न टाकणार आहे, टाकेल असं आपण गृहीत धरायचं आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. आता हा अभ्यास करताना
त्यात आपल्याला जे काही प्रश्न आढळतील ते प्रश्न बघा कसे असू शकतात. प्रश्नांचे प्रकार, थेट प्रश्न म्हणजे तो क्वेशन हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. असे प्रश्न समजायला विद्यार्थ्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाहीये. थेट प्रश्नांमध्ये कसं असतं बघा, की XYZ गोष्टीवर टिपा लिहा. XYZ गोष्टीचं वर्णन करा किंवा XYZ गोष्टीचं स्पष्टीकरण द्या. हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे खडक चक्र यावर टिप लिहा. म्हणजे ते खडक चक्र जर तुम्हाला माहिती असेल, तर सरळ-सरळ तुम्हाला त्याबद्दल माहिती लिहायची आहे. किंवा हिमालयाच्या रांगांचे वर्णन करा. त्यामध्ये आपल्याला हिमालयाच्या ज्या काही रांगा असतील त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. किंवा मान्सूनची निर्मिती कशी होते याचे स्पष्टीकरण द्या. म्हणजे मान्सूनची निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती थोडक्यात लिहायची. हे जे प्रश्न असतात अशा प्रश्नांची उत्तरे लिहिणं हे कधीही सोपं असतं. जर तुम्हाला चॉईस असेल, तर तुम्ही शक्यतो थेट प्रश्न निवडण्याचा प्रयत्न करा. कारण त्याचं उत्तर लिहिणं सोपं असतं आणि तिथे मार्क जास्त मिळण्याची शक्यता असते. या उलट प्रश्नांचा दुसरा प्रकार तो काय आहे? विश्लेषणात्मक प्रश्न. म्हणजे इथे आपल्याला थोडक्यात काय करायचंय, एखाद्या न्यूट्रल व्यक्तीप्रमाणे त्या गोष्टीकडे पाहायचंय. मग त्यात चुकीचं काय, त्यात बरोबर काय, या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढायचा आहे. जर तुम्ही ह्या प्रश्नांची सुरुवात बघितली तर क्रिटिकली एनालाइज, क्रिटिकली इव्हॅल्युएट, इव्हॅल्युएट, कमेंट अशा स्वरूपात हे प्रश्न आपल्याला आढळतात. यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये या अशा प्रकारच्या प्रश्नांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतंय. आता इथे नीट लक्षात घ्या. तुम्हाला त्याची उदाहरणं सापडतीलच. हा मुद्दा बघा आता. खडक म्हणजे काय? खडकांचे प्रकार नमूद करून त्याची वैशिष्ट्ये लिहा. हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. म्हणजे इथे तुम्हाला या खडक या गोष्टीचा अर्थ द्यायचा आहे. त्याचे प्रकार कोणते आहेत ते प्रकार सांगायचे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये लिहायची. या प्रश्नाला आपण म्हणतो स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. क्लिअर? जे इथे मी नमूद केलं होतं, थेट प्रश्न त्याचं हे उदाहरण आहे. आता तसंच विश्लेषणात्मक प्रश्न म्हटलं तर हा प्रश्न बघा तुम्ही. वेगनरच्या सिद्धांताचे टीकात्मक मूल्यमापन करा. उत्तर लिहायला जर तुम्ही थोडाफार जरी जिओग्राफीचा अभ्यास केला असेल, तर उत्तर लिहिताना तुम्हाला इथे लगेच क्लिअर कट जाणवेल. काय जाणवणार आहे, की पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर लिहिणं कधीही सोपं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं थोडंसं किचकट आहे. मग आता निवड कशाची करायची ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण अशा प्रश्नांना सामोरं जातो, त्यावेळेस जर विश्लेषणात्मक प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा कॉन्फिडन्स आपल्याला असेल, त्याची पुरेशी माहिती जर आपल्यापाशी असेल, तरच त्या विश्लेषणात्मक प्रश्नाला हात लावायचा. अदरवाईज प्रेफर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. जो पहिला होता, खडक म्हणजे काय? खडकाचे प्रकार नमूद करून त्यांची वैशिष्ट्ये द्या. आता हा जो दुसरा प्रश्न आहे, टीकात्मक मूल्यमापन करा. वेगनरच्या सिद्धांताचे टीकात्मक मूल्यमापन करा. मध्यंतरीच्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपवरील काही प्रश्नांमध्ये मी हा प्रश्न टाकला होता अगदी सुरुवातीला. तुम्ही जे उशिरा जॉइन झाले ते पाठीमागे जाऊन बघू शकता. तर त्या प्रश्नाची उत्तरं त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर लिहून अनेक विद्यार्थ्यांनी ते मला पाठवलं होतं आणि त्या उत्तरामध्ये मला एक गंभीर चूक दिसून आली बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये. काय? तर त्यांनी त्यामध्ये तो वेगनरचा सिद्धांतच स्पष्ट करत बसलेत ते. वेगनर कोण होता? वेगनरने काय सांगितलं? वेगनरच्या सिद्धांताच्या समर्थनार्थ पुरावे त्याचं सविस्तर वर्णन केलं. पण तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या. प्रश्न असा नाहीये, वेगनरचा सिद्धांत स्पष्ट करा किंवा वेगनरच्या खंडवहन सिद्धांताबद्दल माहिती द्या, असा प्रश्न नाहीये. प्रश्न काय? वेगनरच्या सिद्धांताचं टीकात्मक मूल्यमापन करा. म्हणजे हे थोडंसं कसं आहे माहिती आहे का, की मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांचं काम चांगलं की वाईट? त्याबद्दल तुमचं मत काय? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. वेगनरनी जे काही सिद्धांतामध्ये मांडले ते चूक आहे की बरोबर आहे? हे आपल्याला तिथे थोडक्यात मांडायचं. मग इथे करावं काय लागतं, की उत्तराच्या सुरुवातीला आपल्याला त्या वेगनरनी कशाबाबत सिद्धांत मांडलाय ते थोडक्यात लिहायचंय. अगदी थोडक्यात 2 ओळींमध्ये. उत्तराचा जो मुख्य भाग असणार आहे, आपण पुढे ते पाहणार आहोत, की उत्तरचे कोणते-कोणते भाग असतात ते. मुख्य भागामध्ये त्या वेगनरनी मांडलेल्या सिद्धांताचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट, त्याच्या बरोबरीने निगेटिव्ह आस्पेक्ट या दोन्ही गोष्टी मांडायच्या. वेगनरच्या सिद्धांताच्या सकारात्मक बाजूला मांडा, त्यानंतर वेगनरच्या सिद्धांताच्या नकारात्मक बाजूला मांडा आणि शेवटी त्याचा निष्कर्ष द्या.
की वरील सकारात्मक नकारात्मक गोष्टींवरून असा निष्कर्ष निघतो की वेगनरचा सिद्धांत हा चुकीचा ठरला, परंतु त्याने भूरूपशास्त्रामध्ये एक सर्वात महत्वाचं योगदान दिलं. काय योगदान दिलंय वेगनरनी? तर त्या वेगनरनी भूरूपशास्त्रामध्ये आपल्याला खंडांची आडव्या दिशेत हालचाल होते, हा विचार सर्वात पहिल्यांदा मांडलेला दिसतो, की ज्या विचारानुसार मग पुढे आपल्याला ज्या विचारावर आधारित आपल्याला पुढे भूपट्ट, विवर्तनिकी वगैरे सिद्धांत उदयास आलेला दिसतो. सो त्याचं ते कॉन्ट्रिब्युशन आहे. ते कॉन्ट्रिब्युशन आपल्याला तिथे मांडायचं आहे, ना की आपल्याला तो सिद्धांत एक्सप्लेन करायचा आहे. सो ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात आपण त्यामध्येच. आता हे तुम्हाला कळालं असेल, की प्रश्नाचे 2 भाग आहेत. 2 प्रकार आहेत सॉरी. एक म्हणजे मूलभूत अभ्यासावर आधारित प्रश्न, दुसरं चालू घडामोडीवर आधारित प्रश्न. ह्या दोन्ही प्रकारांमध्ये मूलभूत अभ्यासावर आधारित आणि चालू घडामोडीवर आधारित प्रश्न हे 2 प्रकारचे येतात. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येईल किंवा परीक्षणात्मक, विश्लेषणात्मक प्रश्न येईल. आता याचं उत्तर जेव्हा लिहितो आपण, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हा लिहितो आपण, त्यावेळेस काय करायचं? ते नीट लक्षात घ्या. उत्तराचे काही प्रमुख भाग आहेत. सर्वात पहिला भाग आहे इंट्रोडक्शन किंवा ओळख. दुसरा भाग असतो गाभा, तिसरा भाग असतो निष्कर्ष. आता हे जरा थोडक्यात समजून घ्या, की ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय, ते उत्तर लिहिताना आपल्याला काय जाणवतंय, की उत्तराची इंट्रोडक्शन जी आहे ती फार महत्त्वाची आहे. क्लिअर? त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण त्या उत्तराबद्दल काही थोडक्यात ओळख करून देतो. म्हणजे जसं त्या वेगनरच्या टीकात्मक मूल्यमापनाचा जर प्रश्न आपण पाहिला, तर त्यात आपण काय पाहतोय, की वेगनर या शास्त्रज्ञाने म्हणजे तिथे एक थोडक्यात मी तुमच्यापुढे ते उत्तराची ओळख मांडतो, इंट्रोडक्शन मांडतो. जर्मन हवामानशास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगनर हे पुराणकालीन हवामानाचा अभ्यास करत होते किंवा संशोधन करत होते. हे संशोधन करताना त्यांना सापडलेल्या भूरूपशास्त्रीय पुराव्यांवरून त्यांनी हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये त्यांनी पृथ्वीवरील खंडांची आजची मांडणी कशाप्रकारे झाली, घडीचे पर्वत कशाप्रकारे निर्माण झाले आणि द्वीपचाप निर्मिती कशी झाली याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सो ही 3 वाक्य इंट्रोडक्शनमध्ये आली. आता त्या उत्तराचा गाभा. जर समजा इथे तुम्हाला विचारलं असतं, की सिद्धांत स्पष्ट करा. मग तुम्ही काय लिहिणं अपेक्षित होतं? त्या सिद्धांताची प्रक्रिया म्हणजे एकच खंड होता, त्यापासून वेगवेगळे खंड कसे निर्माण झाले? आजची खंडांची मांडणी कशी निर्माण झाली? घडीचे पर्वत कसे निर्माण झाले? द्वीपचाप कसे निर्माण झाले? हे स्पष्ट करणं अपेक्षित होतं. पण इथे आहे टीकात्मक मूल्यमापन. त्यामुळे त्या गाभ्यामध्ये काय करायचं? सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू मांडायची. तो झाला उत्तराचा गाभा. त्यानंतर तिसरा शेवटचा भाग उत्तराचा तो म्हणजे निष्कर्ष. हा अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही कधीही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. उत्तराची इंट्रोडक्शन आणि उत्तराचा निष्कर्ष, ओळख आणि निष्कर्ष हे अत्यंत प्रभावी असलं पाहिजे. प्रभावी याचा अर्थ तिथे तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात अचूक घटक मांडता आला पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं, की वेगनर यांचा सिद्धांत नाकारला गेला. परंतु हा सिद्धांत भूरूपशास्त्रातला पहिला सिद्धांत होता, की ज्याने खंडांचे क्षितिज समांतर दिशेत वहन होते. खंडांची आडव्या दिशेत हालचाल होते, हे मत सर्वात पहिल्यांदा मांडलं, की ज्या मताच्या दिशेत भविष्यात शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि त्यातून उदयास आला. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत. सो थोडक्यात भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताचा पाया वेगनर यांनी रचला. हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला त्या निष्कर्षामध्ये मांडता आला पाहिजे हे लक्षात. सो कधीही उत्तर लिहिताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. इथे काही प्रश्न दिले जे आपण ऑलरेडी त्या ग्रुपवर टाकले होते. त्यामध्ये बघा, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न हे जे मगाशी मी मत मांडलं होतं, त्याबद्दल हे प्रश्न तुम्हाला दिसतील. भारतातील वसाहती व त्या अंतर्गत घरांची रचना मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसून त्रासदायक आहे. हे सत्य कोविड या महामारीच्या काळात सिद्ध झाले. टिप्पणी करा. म्हणजे सर्वात पहिला मुद्दा काय, की भारतामधले वसाहती, मानवी वस्त्या, शहरी म्हणा किंवा ग्रामीण दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे. रुरल आणि अर्बन दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या अंतर्गत घरांची रचना यामध्ये किंवा यामुळे मानवी आरोग्याला काहीतरी त्रास होतोय.
असं ते मत मांडले. हे चूक की बरोबर हे तुम्हाला स्पष्ट करायचंय. ते तुम्हाला मांडायचंय. की येस, मानवी वसाहती आणि त्या अंतर्गत रचना भारतामध्ये जे काही स्वरूपाची आहे, ती कुठं ना कुठे, काही ना काही प्रमाणात मानवी आरोग्यास त्रासदायक ठरते. हे मत बरोबर आहे. हे आधी तुम्हाला पटलं पाहिजे आणि मग ते कशाप्रकारे त्रासदायक ठरते, ते काही मुद्द्यांच्या स्वरूपात मांडायचं. आणि मग पुढचा भाग काय लक्षात घ्या उत्तराचा, तो भाग हा इथे, की हे सत्य कोव्हिडच्या काळात कसं काय सिद्ध झालं? की ते आयसोलेशन, क्वारंटाईन ज्याला आपण म्हणतो ते आणि मग घरामध्ये कमी जागेत लॉकडाऊन केल्यामुळे खूप सारी माणसं राहायची. त्यात घरं लहान असल्यामुळे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आणि त्यात हा आजार कशा स्वरूपाचा होता? हा आजार होता एअरबॉर्न डिसीज म्हणजे वायूद्वारे किंवा हवेद्वारे पसरणारा. त्यामुळे ते प्रॉब्लेम येत होते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तसाच आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. हा पण टीकात्मक मूल्यमापनाचा आहे आणि चालू घडामोडीवर आहे. म्हणजे आधी जे 2 प्रश्न सांगितले होते ना मी, हे 2 प्रश्न. हे 2 प्रश्न कशावर आहेत? हे आहेत मूलभूत अभ्यासावरचे प्रश्न. हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, हा एनालिटिकल आहे. आता हे जे प्रश्न आहेत बघा, हे प्रश्न कशावर आहेत? हे आहेत करंट इव्हेंट्स किंवा चालू घडामोडी आणि हे बहुतांश काय आहेत? एनालिटिकल आहेत. पहिला तर एनालिटिकल, दुसरा पण बघा. इथे स्पष्ट शब्द येतोय टीकात्मक मूल्यमापन करा. बघा, येणाऱ्या काळात सामाजिक संघर्ष व हिंसा यापेक्षा हवामान बदल हे जागतिक पातळीवर मानवी स्थलांतरणाचे प्रमुख कारण असणार आहे. टीकात्मक मूल्यमापन करा. म्हणजे जगात जे काही स्थलांतर होतंय, त्या स्थलांतरामध्ये मानवातील संघर्षापेक्षा हवामान बदल आणि त्यातून उद्भवणाऱ्या आपत्ती जास्त कारणीभूत असतील. हे सत्य आहे. ते आपल्याला मांडायचे पुराव्यासकट. तर त्याच्या पुढचा बघा. हा थोडासा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. हिंस्त्र श्वापदांची मानवी वस्तीतील वाढती घुसखोरी हा वन परिसंस्थेवरील मानवी अतिक्रमणाचा परिपाक आहे. प्रश्न वाचला की तो आपल्याला लगेच कळतोय, की आपण पेपरमध्ये बऱ्याचदा वाचतो. महाराष्ट्रातली सर्वात कॉमन गोष्ट बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले किंवा काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये एक गवा शिरला होता. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे हिंस्त्र श्वापद मानवी वस्तीत का शिरतात? तर त्यांचा अधिवास आपण हडप केलाय, त्यांचा अधिवास आपण नष्ट केलाय. मग ते अन्न शोधत आपल्या वस्तीत फिरणार आहेत. ही एक साधी गोष्ट आहे. न्यूजपेपर वाचला की ही आपल्याला कळते. हेच आपल्याला तिथे इलॅबोरेट करून लिहायचंय, स्पष्ट करायचंय. इथे कुठेही एनालिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू फारसा नसणार आहे. त्यानंतर एक अजून प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न. एकात्मिक ग्रामीण विकास हा नागरीकरणाच्या समस्यांवरील अनेक उपायांपैकी एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक उपाय आहे. याच्यावर टिप्पणी करायची आहे. टिप्पणी करायचं म्हणजे काय करायचं असतं? आपलं मत मांडायचं. हो, नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत किंवा नाही, नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान नाहीत. जे काही आपलं मत आहे ते मांडायचं. आता इथे मी म्हणतोय आपलं मत मांडायचं याचा अर्थ आपलं स्वतःचं मत कधीच नाही. जे काही स्टँडर्ड न्यूजपेपर्स आहेत, स्टँडर्ड मॅगझिन्स आहेत, त्यामध्ये जे काही मतं आहेत ती आपण मांडायची. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर? सो अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. ओके. एक थोडक्यात मी सगळं काही रिवाईज करतोय. आता एक-एक लेक्चर आपलं जसं होत जाईल, तसं तुम्हाला गोष्टी हळू क्लिअर होतील. गोष्टी तुम्हाला समजतील, पण त्या गोष्टींवर तुम्ही सराव करणं सुद्धा गरजेचं आहे. मी प्रश्न देतोय. आता जवळपास 650 मुलं जॉइन झालेली आहेत. पण उत्तरं लिहिणारी मुलं जेमतेम 10-15च आहेत. सो तसं होता कामा नये. तुम्ही जास्तीत जास्त उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. ग्रुपवर पोस्ट करा. ती मी चेक करून 1-2 दिवसात तुम्हाला पुन्हा पोस्ट करतोय. ज्यांनी कोणी उत्तरं लिहिली आहेत, त्या सर्वांनी जी काही उत्तरं आहेत, ती सगळी वाचा. तुम्हाला ऑटोमॅटिक त्यातून हळू आयडिया येईल आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिण्याचा सराव करा. हे फार महत्त्वाचं आहे. हे फार आवश्यक आहे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्या वेळेचा वापर करून आपण हे सगळं करणं गरजेचं आहे. ओके. आता ह्या आजच्या लेक्चरच्या कन्क्लुजनमध्ये मी हे सगळं काही रिवाईज करतो अगदी थोडक्यात. पहिला मुद्दा, प्रश्न 2 भागांवर येतात. एक म्हणजे मूलभूत अभ्यास, प्रत्येक विषयाचा जो कधीच बदलत नाही. दुसरा चालू घडामोडीचा अभ्यास, करंट इव्हेंट्सचा अभ्यास. त्यावर सातत्याने वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. हां, इतिहास हा विषय इथे अपवाद आहे. इतिहासामध्ये फक्त मूलभूत घटक. चालू घडामोडींचा परामर्श, संबंध इतिहासाला फारसा काही येत नाहीये. हे लक्षात घ्या.
सो चालू घडामोडींचा मुद्दा हा भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स याबाबत निश्चित आहे. इतर विषयांबाबत नाही. इतिहासाबाबत नाही. क्लिअर? सो प्रश्न येणार एकतर मूलभूत अभ्यासावर आधारित किंवा चालू घडामोडीवर आधारित. या दोन्ही भागावर येणारे प्रश्न 2 प्रकारचे असतात. कोणते 2 प्रकारचे? एक तर प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतो आणि दुसरा प्रश्न कसा असणार आहे? एनालिटिकल स्वरूपाचा असणार आहे. सो प्रश्न कशा प्रकारचा आहे हे आधी ओळखून घ्या आणि मग त्या अनुषंगाने उत्तर लिहायचे. उत्तर लिहिताना उत्तराचे 3 घटक आहेत. इंट्रोडक्शन, क्रक्स, कन्क्लुजन. इंट्रोडक्शन हे 2 ते 3 ओळींचं असलं पाहिजे मॅक्सिमम. त्यामध्ये आपल्याला त्या उत्तराची ओळख करून द्यायची. विनाकारण मारुतीच्या शेपटीप्रमाणे लिहित बसायचं नाही लांब. मोजकेच लिहायचे. क्रक्स, गाभा यामध्ये उत्तराचा जो काही मेन कंटेंट असेल तो एक्सप्लेन करायचा आहे. आणि निष्कर्ष जो आहे त्या निष्कर्षामध्ये आपल्याला जो काही त्या उत्तराचा सारांश आहे तो मांडायचा आहे. इथे एक गंमत लक्षात घ्या, की जेव्हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतात, त्यावेळेस निष्कर्षामध्ये तितकंसं काही प्रभावी लिहिण्यासारखं नसतं. म्हणजे तो खडकावरचा प्रश्न बघा. खडक म्हणजे काय? खडकांचे प्रकार सांगून त्यांची वैशिष्ट्ये लिहा. ओके. त्यात गाभ्यामध्ये आपण खडकाचे प्रकार त्याची वैशिष्ट्ये मांडली. कन्क्लुजन निष्कर्षामध्ये आपण असं काही मांडू शकत नाही. पण निष्कर्ष अतिशय प्रभावी ठरतो. तोच तुमचे 1-2 मार्क निश्चित करणार आहे. उत्तराच्या एकूण मार्कांपैकी 1-2 मार्क निश्चित कोण करणार? निष्कर्ष. कधी? जेव्हा तो टीकात्मक मूल्यमापन एनालिटिकल स्वरूपाचा, विश्लेषणात्मक स्वरूपाचा प्रश्न असेल तेव्हा. जसं त्या वेगनरच्या सिद्धांताबाबत आपण मांडलं. सो या गोष्टी लक्षात घ्या. या व्यतिरिक्त अजून एक शेवटची गोष्ट. मगाशीचा जो प्रश्न पाहिला आपण, खडक म्हणजे काय? खडकांचे प्रकार नमूद करून त्याची वैशिष्ट्ये लिहा. या प्रश्नामध्ये एकच प्रश्न दिसतोय आपल्याला, पण यात 3 कंपोनंट आहेत. पहिला कंपोनंट खडक म्हणजे काय? दुसरं त्याचे प्रकार मेन्शन करा आणि तिसरं त्या प्रकाराची प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहा. सो हे सुद्धा बऱ्याचदा प्रश्नात दिसून येतं आपल्याला, की एका प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त उपप्रश्न असतात. ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. आता समजा हा 15 मार्काला प्रश्न असेल, तर तुम्ही नीट लक्षात घ्या. खडक म्हणजे काय? या गोष्टीवर आपल्याला 1 किंवा 2 मार्क जास्तीत जास्त. खडकांचे प्रकार म्हणजे काय? त्याच्यावर पण 1 ते 2 मार्क. आणि उरलेले जे काही मार्क असणार आहेत 11-12 मार्क, ते आपल्याला खडकांच्या प्रकाराची वैशिष्ट्ये लिहिण्याकरता वापरण्याची. खडकांचे 3 प्रकार आहेत. सो 12 मार्क म्हटले तर 4 त्रिक 12. प्रत्येक खडक प्रकाराची वैशिष्ट्य 4 मार्काला. 4 मार्काला म्हणजे किमान 4 वैशिष्ट्य मांडायची आणि एक्सप्लेन करायची. हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला उत्तर लिहायला सुरुवात करण्याआधी करता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. मगाशी पण जे काही मी सांगितलं, की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, क्रक्समध्ये काय लिहायचं, कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं, हे उत्तर लिहायला सुरुवात करण्याआधी मांडणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आणि मग उत्तर लिहायला लागायचं. त्यामध्ये शब्दमर्यादा, अचूक शब्द हे सगळं आपल्याला पाळता आलं पाहिजे. आणि हे सगळं आपण करू शकतो त्या 3 तासाच्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाबाबत जेव्हा आपण त्यावर तितका सराव करणार आहोत तेव्हाच. क्लिअर? सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही लक्षात घेणं फार आवश्यक आहे. हा व्हिडिओ 1, 2, 3 जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा शांतपणे बघा. त्यात जे काही मुद्दे मी मांडले ते लक्षात घ्या आणि इथून पुढे जे मी प्रश्न टाकेल त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना ह्या गोष्टी लक्षात ठेवून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या गोष्टीबद्दल मला 100% खात्री आहे, की जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी आता मे, जून, जुलैपासून अभ्यासाला सुरुवात केली आहे, ते लगेच उत्तरं नाही लिहू शकत. पण ठीक आहे, तुम्ही जे काही एखादा टॉपिक, एखादा चॅप्टर वाचताय, तो वाचला की त्याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न. क्लिअर? जे जुने विद्यार्थी आहेत, त्यांनी एक-एक घटकाचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि उत्तरं जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. फक्त भूगोलाचीच नाहीत, सर्व विषयांची. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लेक्चर सीरीजमधलं आजचं पहिलं लेक्चर होतं. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल, असा मला आत्मविश्वास आहे. इथून पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला अशाच बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि विशेषतः जे काही प्रश्न आत्तापर्यंत फक्त आपण 10 प्रश्न घेतलेले आहेत. त्या 10 प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेल. मोस्ट प्रोबॅबली तो पुढचा व्हिडिओ उद्या किंवा परवा अपलोड होईल. त्या व्यतिरिक्त एक प्रश्न मला त्या टेलिग्राम ग्रुपवरती विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता, की खूपच मोठा प्रश्न टाकला होता, की सर सगळ्या सब्जेक्टचा स्टडी एकत्र कसा करायचा? पहिला प्रश्न. कुठला पोर्शन किती वेळेत पूर्ण करायचा?
दुसरा प्रश्न, स्टेट बोर्ड एनसीईआरटी कधीपर्यंत वाचून पूर्ण करायचे याचे प्लॅनिंग सांगा. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फॉर द बिगिनर्स, जे आता सुरुवात करत आहेत त्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळणार. So just wait and watch for the next video. Okay, so thank you and goodbye.